नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये स्पर्धा परीक्षेला अत्यंत उपयुक्त असणारा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सुरुवातीला क्रमिक पुस्तकांचं वाचन करणे. तर याच्या संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात. तर याच्या संदर्भात आज आपण डिटेल्सपणे चर्चा करूया. तर बघा, क्रमिक पुस्तकं वाचत असताना खूप सारे माइंडमध्ये जे काही क्वेश्चन येतात तर ते आपण उदाहरणासाठी काही निवडलेले आहेत. तर पहिला प्रश्न असतो बघा, की स्पर्धा परीक्षा करत असताना क्रमिक पुस्तकांचं वाचन केलंच पाहिजे का? किंवा क्रमिक पुस्तकांचं वाचन करणं कितपत महत्त्वाचं आहे? म्हणजे सुरुवातीला आम्ही रेफरन्स पुस्तकं वाचली तर चालतील का? का सुरुवातीला क्रमिकच वाचली पाहिजेत? हा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असेल. दुसरा बघा प्रश्न, की क्रमिक जी काही पुस्तकं असतात याच्यातून एमपीएससी कमिशन किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये नेमके प्रश्न किती येतात किंवा नेमके प्रश्न किती विचारले जातात? तिसरा महत्त्वाचा प्रश्न असेल बघा, क्रमिक पुस्तकांचे वाचन करणे किंवा क्रमिक पुस्तकांचं जे वाचन असेल ते नेमकं कसं करावं? बऱ्याच जणांच्या माइंडमध्ये असं असतं की क्रमिक पुस्तक एखादं सापडलं की अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणं. तर हे बरोबर आहे का त्यातली महत्त्वाची प्रकरणं वाचणं? तर हा एक पुढचा महत्त्वाचा प्रश्न असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असेल बघा, सर्वच क्रमिक पुस्तके वाचावीत का? म्हणजे अगदी 5वी पासून जर बोलायचं म्हटलं 12वी पर्यंत, तर ही सर्वच वाचावी का फक्त 5वीचं वाचावं किंवा काही त्यातली महत्त्वाची वाचावीत, काही सोडून द्यावीत? तर हा पुढचा महत्त्वाचा प्रश्न असेल. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असेल बघा, कोणकोणते जे काय म्हणजे अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र असे जे काही विविध स्पर्धा परीक्षेला विषय आहेत त्यातल्या कोणकोणत्या विषयासाठी क्रमिक पुस्तकं आवश्यक आहेत आणि कोणत्या विषयासाठी आवश्यक नाहीत? तर हा पुढचा महत्त्वाचा प्रश्न असेल. त्याच्यानंतर बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की एनसीईआरटीची जी काही पुस्तकं असतात, जे केंद्रीय बोर्ड आहे, तर एनसीईआरटीची पुस्तकं वाचली पाहिजेत का? तर बऱ्याच वेळेला बघा, यूपीएससी करणारे जे काही विद्यार्थी असतात तर ते एनसीईआरटीची पुस्तकं रेफर करतात आणि ते बरोबरच आहे. तर आम्हाला एमपीएससी करत असताना किंवा महाराष्ट्रातल्या ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्या करत असताना मला एनसीईआरटीचीच वाचली पाहिजेत की आमच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांची पुस्तकं वाचली पाहिजे? हा पुढचा प्रश्न आहे. आणि शेवटचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना जी सुरुवातीची क्रमिक पुस्तकं आहेत ती मराठीत वाचावीत का इंग्लिशमधनं वाचावीत? तर बऱ्याच जणांना असं वाटतं की इंग्लिशमधनं वाचल्यानंतर खूप लवकर माहिती कळते का खूप चांगली माहिती कळते, किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की मराठीतूनच वाचली पाहिजेत का? तर हा जो प्रश्न आहे, तर असे सर्व प्रश्न जे आपल्याला एकंदरीतपणे दिसत आहेत तर आपण एका एका प्रश्नावरती डिटेल्सपणे चर्चा करू. म्हणजे हे लेक्चर संपत असताना तुमच्या माइंडमध्ये क्लिअरिटी होऊन जाईल की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना क्रमिक पुस्तकांचं नेमकं कसं वाचन करायचं आणि क्रमिक पुस्तकातला नेमका कोणता भाग वाचायचा. तर ठीक आहे, आपण आपल्या पहिला जो काही प्रश्न आहे क्रमिक पुस्तकं वाचत असताना येतो तर त्याच्या संदर्भात सुरुवातीला बोलू. तर पहिला प्रश्न बघा, की क्रमिक पुस्तकांचं एमपीएससीच्या दृष्टीनं किंवा इतर विविध स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं नेमकं कितपत महत्व आहे? तर बघा, आपण काही माहितीसाठी एक पहिली आणि महत्त्वाची एक्झाम निवडलेली आहे, ते म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल. तर लक्षात ठेवा, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न हे क्रमिक पुस्तकातून डायरेक्ट येत असतात. म्हणजे खूप महत्त्वाचं, डायरेक्ट म्हणजे आहे असे स्टेटमेंट आलेले असतात. त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जीएस 1, 2, 3, 4 असे जीएसचे चार चार जे काही पेपर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा क्रमिकमधून खूप सारे प्रश्न येत असतात. त्याच्यानंतर कंबाईनची जी काही पूर्व परीक्षा आहे म्हणजे PSI, STI, ASO यांची पूर्व परीक्षा, याच्यामध्ये पण क्रमिकमधून काही प्रश्न येतात. त्याच्यानंतर कंबाईन मुख्य परीक्षा असेल आणि याच्या व्यतिरिक्त कंबाईनची ग्रुप सी ची जी काही पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल की ज्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट असेल, एक्साइज PSI असेल किंवा मंत्रालय क्लर्क असेल, हे जे काही वेगवेगळी पदं भरली जातात कंबाईनच्या ग्रुप सी च्या परीक्षेतून, याच्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न हे क्रमिकच्या पुस्तकातून डायरेक्ट येत असतात. त्याच्याबरोबर एमपीएससी कमिशन जे काही इतर वेगवेगळ्या परीक्षा घेतं त्याच्यामध्ये वनसेवा असेल, महिला व बालविकास अधिकारी असेल, त्यानंतर कृषी सेवा असेल, अशा विविध सेवा आहेत की याच्यामध्ये सुद्धा पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल याच्यामध्ये जीएसच्या अंतर्गत जे प्रश्न येतात ते खूप सारे क्रमिक पुस्तकातून येतात. आणि त्याच्याबरोबर एमपीएससीच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये बघा, तलाट्यांची भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, पोलीस भरती असेल, जलसंपदा भरती असेल, अशा ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा आहेत याच्यामध्ये जे काही क्रमिक पुस्तकं आहेत यातून खूप सारे प्रश्न येत असतात. म्हणजे बघा, शासकीय पातळीवरती कोणतीही जरी स्पर्धा परीक्षा घेत असताना जो काय बेसिक त्यांचा रेफरन्स जो असतो किंवा बेसिक जे काही संदर्भ पुस्तक असतं ते म्हणजे क्रमिक पुस्तक असतं. आणि महाराष्ट्रामध्ये जर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होत असताना महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी काही क्रमिक पुस्तक आहेत ती रेफरन्स पकडली जातात. त्यामुळे आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल एमपीएससी किंवा इतर वेगवेगळ्या कमिशनच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या, तर आपल्याला क्रमिक पुस्तक वाचणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे इथं तुमच्या एवढं लक्षात आलं की क्रमिक पुस्तकांचं विविध स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं नेमकं महत्व किती आहे. पुढचा प्रश्न असेल बघा, की क्रमिक पुस्तकातून नेमके प्रश्न स्पर्धा परीक्षा अलीकडे किती येत आहेत? म्हणजे एकंदरीत जर आपल्याला विचार करायचा बोललो तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर हा 100
क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. जरी मार्क्स जरी 200 असले तर क्वेश्चन 100 असतात. त्याच्यानंतर PSI STI ASOचा जो काही पूर्व परीक्षा असतो त्याच्यामध्ये पण जवळपास 100 क्वेश्चन असतात आणि त्याच्यामध्ये 100 मार्क्स असतात. तर आपण उदाहरणासाठी हे 2 एक्झाम निवडू. तर अलीकडे किंवा नेहमी जर स्पर्धा परीक्षांचा आपण विचार करत असताना ह्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये क्रमिकमधून जर आपण ऑन इन ॲव्हरेज जर बोलायचं म्हटलं तर साधारण 20 ते 30% म्हणजे थोडंफार 20 एखाद्या वेळेला 20 ते 25 होईल किंवा एखाद्या वेळेला 30 ते 27 25 होईल असं काही होईल. पण ॲव्हरेज जर बोलायचं म्हटलं तर 25% क्वेश्चन आपणाला ह्या क्रमिक पुस्तकातून येतात. म्हणजे 1/4 भाग जो आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा हा क्रमिकवरती डिपेंड आहे. त्यामुळे एवढं तुम्ही माइंडमध्ये पकडून चाला की 1/4 हे क्वेश्चन हे आम्हाला क्रमिक पुस्तकातून येणार आहे. म्हणजे अभ्यासाचे जर 4 भाग केले त्यातला एक जो काही आमचा पार्ट आहे किंवा एक जो भाग आहे हा आमचा क्रमिकशी रिलेटेड आहे. त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा करत असताना ह्या क्रमिक पुस्तकांचं वाचन करणं हे महत्त्वाचं नसून अति महत्त्वाचं आहे. हा मुद्दा खूप लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या इथं माइंडमध्ये क्लिअरिटी झाली की क्रमिक पुस्तकातून साधारण प्रश्न किती विचारले जातात, तर साधारण 1/4 हे क्वेश्चन हे क्रमिक पुस्तकातून येतात. त्यामुळे क्रमिक पुस्तकांचं वाचन करणं खूप महत्त्वाचं असतं. आता बघा, जरी 1/4 क्वेश्चन जरी क्रमिकवरून जर येत असले तर उरलेले जे काही क्वेश्चन असतात म्हणजे 100 पैकी समजा 25 जर क्वेश्चन हे क्रमिकवरून आले आणि उरलेले 75 क्वेश्चन हे समजा रेफरन्स बुक्समधून येत असतील किंवा इतर करंट याच्यातून येत असतील. मात्र हे जे पुढचे जे काही प्रश्न आहेत जवळपास 75 हे जर आपल्याला सोडवायचे असेल तर त्या जे काही प्रश्न त्याचं बॅकग्राऊंड असतं अगदी बेसिक बॅकग्राऊंड ते तुम्हाला कळणं खूप आवश्यक असतं. त्यासाठी तुम्हाला क्रमिक वाचणं खूप गरजेचं असतं. आणि माहितीसाठी सांगतो, क्रमिक पुस्तकं जी आहेत ते आपल्या MPSC साठी बनवलेली नाहीत. लक्षात ठेवा, केअरफुल लक्षात ठेवा. तर ती पुस्तकं शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं आहे. त्यामुळे त्यातली जी काही भाषा असते किंवा लँग्वेज असते ती खूप सोपी असते आणि ती जर तुम्ही वाचली तर तुम्हाला सहज अवगत होते आणि ती जर अवगत झाली तर भविष्यातल्या स्पर्धा परीक्षेची जी काही रेफरन्स पुस्तकं आहेत किंवा संदर्भ पुस्तकं आहेत ते वाचत असताना सुद्धा या क्रमिक पुस्तकांचा डायरेक्ट आणि काही इनडायरेक्ट खूप सारा उपयोग होऊ शकतो. पुढचा प्रश्न असेल बघा खूप महत्वाचा, की क्रमिक पुस्तकांचं नेमकं वाचन कसं करावं. तर बघा, तर समजा XYZ नावाचं एखादं क्रमिक पुस्तक आहे तर ते अगदी पहिल्या पानाला सुरुवात केली आणि शेवटच्या पानापर्यंत येऊन थांबलो तर असं वाचायचं का त्यातले महत्वाचे मुद्दे वाचायचे. तर हा प्रश्न बऱ्याच जणांच्या माइंडमध्ये असतो. म्हणजे बघा, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारला किंवा तुमचे जे काही सिनियर असतील MPSC UPSC मध्ये करणारे त्यांना जर विचारलं आम्ही आता जस्ट अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर आम्ही नेमकं काय करू, तर ते सांगतात तुम्हाला तुम्ही जे काही टेक्स्ट बुक्स आहेत किंवा क्रमिक पुस्तक आहेत ते वाचा. मात्र ते नेमकं कसं वाचा याची आयडिया तुम्हालाही नसते आणि शक्यतो याचं मार्गदर्शन बाहेर कुठं मिळत नाही. त्यामुळे ही जी काही क्रमिक पुस्तक आहेत ते वाचत असताना नेमकं काय करायचं, म्हणजे मी सुद्धा बरेचसे विद्यार्थी बघितलेले आहे की अभ्यास करत असताना क्रमिक पुस्तक एखादं घेतात आणि अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचतात. तर असं न करता तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही ज्या कुठल्या परीक्षेचे प्रिपरेशन करताय त्या परीक्षेचा पहिल्यांदा तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे, म्हणजे अभ्यासक्रम माहिती पाहिजे की आम्ही कोणत्या परीक्षेचा अभ्यास करतोय आणि अभ्यासक्रमात महत्वाचे मुद्दे कुठले आहेत. दुसरा पार्ट महत्वाचा येतो तो म्हणजे तुम्ही जी कुठली परीक्षा देणार आहात त्या परीक्षेच्या ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्या तुम्हाला पक्क्या माहिती पाहिजेत. म्हणजे तुम्ही अभ्यासक्रम बघितला आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितल्या तर म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरणासाठी आपण निवडूया की समजा अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र जॉग्राफी हा नावाचा एक मुद्दा आहे आणि आम्ही ज्यावेळी अभ्यासक्रमातल्या क्वेश्चन पेपर ज्यावेळी बघतो अभ्यासक्रमानंतर त्याच्यामध्ये कळतं की आम्हाला महाराष्ट्राच्या जॉग्राफीवरती कोणकोणते प्रश्न आलेले आहेत. हे 2 मुद्दे जर तुमच्या क्लिअर माइंडमध्ये झाले तर त्याच्यानंतर समजा तुम्ही एक पुस्तक घेतलं की क्रमिकचं समजा 8वीच असेल 9वीच असेल किंवा अजून कोणत्याही तरी इयत्तेचं असेल की त्याच्यामध्ये महाराष्ट्र जॉग्राफीशी रिलेटेड क्रमिकमध्ये काही डेटा आहे किंवा माहिती आहे तर तुम्हाला ते पुस्तक वाचत असताना की जसं MPSC कमिशन महाराष्ट्राच्या जॉग्राफीतून क्वेश्चन विचारते त्या अँगलनं त्यातली संबंधित प्रकरणं तुम्हाला वाचायची पाहिजेत. म्हणजे बघा ना, क्रमिक पुस्तकामध्ये खूप सारे प्रकरणं असतात, खूप एकदम बेसिक पण प्रकरणं असतात. उदाहरणार्थ जॉग्राफीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर नकाशा वाचन, तर नकाशा वाचनाचा MPSCचा काही संबंध नाही. त्यामुळे नकाशा वाचन MPSCच्या दृष्टीनं वाचणंच पाहिजे किंवा नाही वाचलं तरी चालेल. तर या पुस्तकातलं आपल्याला MPSCच्या दृष्टीने जेवढे कुठले महत्वाचे मुद्दे आहेत तेच वाचावे. म्हणजे तुमच्या इथं माइंडमध्ये क्लिअर झालं. क्रमिक पुस्तक जरी घेतलं तर ते वाचत असताना सिलेबस बघा, क्वेश्चन पेपर बघा आणि त्याच्यानुसार जे काय आपल्याला उपयुक्त मुद्दे आहेत तेवढेच आपल्याला व्यवस्थित स्पर्धा परीक्षा भिमुख करून वाचायचे आहेत. त्यातला हा महत्वाचा प्रश्न असेल. त्यामुळे तुमच्या माइंडमध्ये ते क्लिअरिटी झालं पाहिजे की पुस्तकाचं जे काय वाचन असेल ते आम्हाला नेमकं कसं करायचंय. पुढचा क्वेश्चन बघा, सर्वच क्रमिक पुस्तकं वाचली पाहिजेत का? खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. बघा, बऱ्याच जणांना ऐकायला भेटतं की अगदी 5वी पासून 12वी पर्यंत पुस्तकं क्रमिकची MPSCला वाचायला लागतात. तर आता बघा, ह्या क्रमिक पुस्तकांच्या मध्ये काही असा पार्ट असतो की तो शाळेच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने योग्य असतो पण तो MPSCचा आणि आपला त्याचा काहीही संबंध नसतो. म्हणजे जर समजा आपण इकॉनॉमिक्स या विषयाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं, समजा 11वीचं आम्ही इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतलं, ओके, आपल्याला माहिती असं क्रमिकचं वाचायचं आहे तर 11वीच्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामध्ये समजा स्टॅटिस्टिक्सचा नावाचा काहीतरी मुद्दा असेल किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स असेल
तर स्टॅटिस्टिक आणि मायक्रो इकॉनॉमिक्स यांचा आणि एमपीएससीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे हे मुद्दे आम्हाला वाचण्याची गरजच नाही. त्यामुळे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की अभ्यासक्रमामध्ये जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याला अनुसरून ज्या इयत्तेची पुस्तकं आहेत तेवढीच पुस्तकं आम्हाला व्यवस्थित वाचली पाहिजेत. सर्वच्या सर्व पुस्तक वाचून आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये उपयोग होऊ शकतो, पण एमपीएससीला तेवढा उपयोग होणार नाही. आणि लक्षात ठेवा, एमपीएससी करत असताना आपल्याला पहिल्यांदा स्पर्धा परीक्षाभिमुख झालं पाहिजे, त्याच्यानंतर इतर जे काय अवांतर वाचन केलं पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा, सर्वच क्रमिक पुस्तकं वाचण्याच्या पेक्षा आपल्याला अभ्यासक्रमानुसार किंवा क्वेश्चनच्या नुसार जी उपयुक्त आहेत तेवढीच पुस्तकं वाचणं आपल्या दृष्टीनं खूप गरजेचं असतं. तर तुम्ही जर तशी विनंती केली तर आपण जे काही वेगवेगळे क्रमिक पुस्तकं आहेत त्यांची सुद्धा लेक्चरची व्हिडिओ बनवू. तर ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, अभ्यासक्रमाला जे काही उपयुक्त आहेत तेवढीच क्रमिक पुस्तकं तुम्हाला वाचली पाहिजेत. पुढचा क्वेश्चन महत्वाचा बघा की कोणकोणत्या विषयासाठी क्रमिक पुस्तके वाचणे आवश्यक आहे. म्हणजे बघा, इकॉनॉमी असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, करंट इव्हेंट्स असतील किंवा असे बरेचसे दुनियाभरचे सगळे विषय आहेत. तर यातल्या कोणकोणत्या विषयाला क्रमिक पुस्तकं वाचणं खूप आवश्यक आहे. तर इकॉनॉमिक्सच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर अगदी 10वी पर्यंत जर बोलला तुम्ही 5वी पासून, तर विशेष काही इकॉनॉमिक्सचं क्रमिक पुस्तकामध्ये आढळत नाही. मात्र 11वी आणि 12वीच्या पुस्तकातली जी सिलेक्टिव्ह प्रकरणं आहेत ती मात्र आम्हाला वाचली पाहिजेत. आणि जॉग्राफीच्या बाबतीत खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. जॉग्राफीचा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईन असेल किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जॉग्राफीतले खूप सारे प्रश्न हे क्रमिकवरती येत आहेत. त्यामुळे जॉग्राफीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर विषयाला अनुसरून अगदी 5वी पासून 12वी पर्यंत जॉग्राफीचे सर्वच्या सर्व पुस्तकं आम्हाला व्यवस्थित क्लिअर केली पाहिजेत. त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. त्यानंतर पॉलिटीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर अगदी क्रमिकच्या मध्ये काही पुस्तकाच्या खूप चांगले मुद्दे आहेत. म्हणजे बघा, पॉलिटी जे क्रमिक पुस्तकात कव्हर केलेलं आहे त्याच्यामध्ये भारतातल्या पॉलिटी बरोबर जगातल्या इतर देशांचा पण काही आढावा दिलेला आहे. तर आम्हाला भारताशी कोरिलेट होणारे खूप मुद्दे महत्वाचे आहेत, तेवढेच वाचायला पाहिजे. हिस्ट्रीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर तुम्ही राज्यसेवा जर करणार असाल तर तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक इतिहास हा तिन्ही प्रकारचा वाचेल. आणि जर तुम्ही कंबाईनची तयारी करणार असेल तर तुम्हाला फक्त आधुनिकच जो भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे एवढाच वाचावा लागेल. तर अशा वेगवेगळे जे काही विषय असतील की जे स्पर्धा परीक्षेला आवश्यक आहेत तर तेच तुम्हाला वाचायला लागतील. आता बघा, क्रमिकमध्ये मराठीची पुस्तकं असतात, इंग्लिशची पुस्तकं असतात किंवा इतर संगीताची पुस्तकं असतात, तत्वज्ञानाची पुस्तकं असतात किंवा अकाउंटन्सीचे असतात किंवा वेगवेगळे असे विषय बरेचसे आहेत क्रमिक शाळेमध्ये, किंवा अगदी 11-12वीला असेल किंवा क्रमिकच्या अगदी 5वी पासून 10वी संस्कृत असेल. तर असे जे काही मुद्दे आहेत किंवा असे जे काही पुस्तकं आहेत की ज्यांचा क्रमिक म्हणजे एमपीएससी रिलेटेड कुठलाही संबंध नाही, तर ती पुस्तकं वाचून आपल्याला एमपीएससी मध्ये विशेष उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्ही एवढं लक्षात ठेवा, अभ्यासक्रमामध्ये जे मुद्दे आहेत किंवा अभ्यासक्रमात जे काही विषय आहेत त्या विषयाला अनुसरून, विषयातल्या मुद्द्याला अनुसरून जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपल्याला क्रमिकमध्ये व्यवस्थित वाचावं लागेल. पुढचा क्वेश्चन असेल बघा की एनसीईआरटीची पुस्तकं वाचलीच पाहिजेत का. बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी म्हणजे यूपीएससी करणारे जे काही विद्यार्थी असतात ते प्रामुख्याने एनसीईआरटीची पुस्तकं रेफर करतात आणि ही पुस्तक खूप खरंच बेस्ट आहेत. तर आता सुदैवाची गोष्ट अशी म्हणजे बघा की अलीकडे महाराष्ट्र स्टेट बोर्डानं आपला अभ्यास अद्ययावत केलेला आहे किंवा अपडेट केलेला आहे. आणि अलीकडचं जे काही अपडेट आहे त्याच्यामध्ये बरंचसं एनसीईआरटीतलं जो काही सिलेबस आहे किंवा एनसीईआरटीतली जी काही पुस्तकं आहेत त्यातलं बरंचसं कॉपी केलेलं आहे. त्यामुळं ज्यांचं इंग्लिश उत्कृष्ट आहे, बघा मी बोलतोय, ज्यांचं इंग्लिश उत्कृष्ट आहे त्यांनी एनसीईआरटीची वाचली तर सोन्याहून पिवळं आहे. पण ज्यांचं इंग्रजी बेताचं आहे किंवा इंग्रजी मर्यादित आहे त्यांनी आपल्या स्टेट बोर्डाची जी काही विविध पुस्तकं आहेत किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची जी काही विविध पुस्तकं आहेत ती जरी वाचली तरी त्याचा नेमका उपयोग होऊ शकतो. म्हणजे ज्यांचं इंग्लिश बेस्ट आहे त्यांनी एनसीईआरटी वाचा, विषयाला अनुसरून प्रश्न येतात त्यानुसार. आणि ज्यांचं इंग्लिश बेताच आहे किंवा इंग्लिश एवढं व्यवस्थित नाही त्यांनी स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचली तरी चालेल. हा खूप महत्वाचा एक प्रश्न असेल. पुढचा आपला प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा की क्रमिक पुस्तकांचं वाचन करत असताना ते मराठीतनं वाचले पाहिजे का इंग्लिशमधनं वाचले पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या बाबतीत जरी बोलायचं म्हटलं तर सर्व पुस्तकं ही मराठी, इंग्लिश आणि इतर विविध भाषांच्या मधून आहेत. तर लक्षात ठेवा, तुमचं जे काही बेसिक ग्रॅज्युएशन झालेलं आहे, समजा मराठी मीडियमनं झालेलं असेल किंवा इंग्लिश मीडियम झालेलं असेल, तर तुम्हाला जी भाषा कुठली सोपी वाटते किंवा तुम्हाला लवकर जी अंडरस्टँड भाषा होते त्या भाषेतून तुम्ही वाचा. इथं लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या भाषेतून वाचताय याच्यापेक्षा तुम्हाला समजतंय किती किंवा तुम्हाला नॉलेज किती आहे ह्याचा खूप एमपीएससीच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. म्हणजे ज्यांचं कॉन्व्हेंट असेल किंवा इंग्लिश मिडियममधनं जे झालेलं असेल त्यांनी इंग्लिशमधनं पुस्तक वाचू शकता आणि ज्यांचं मराठी मिडियममधनं झालेलं असेल ते मराठीतनं विषय वाचू शकता किंवा ज्यांना तुम्हाला जी कुठली भाषा लवकर कळते किंवा लवकर समजते त्या भाषेतून वाचू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा, अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, तो कुठल्या भाषेमध्ये करतोय याच्यापेक्षा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रमिकशी रिलेटेड जे काही विविध प्रश्न आहेत तर याच्या संदर्भात आज आपण डिटेल्स चर्चा केली. लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा आणि कमेंट बॉक्समधला की का डिसलाईक केलं. आणि जर तुमची अशी इच्छा असेल किंवा अपेक्षा असेल तर जी काही वेगवेगळी क्रमिकची पुस्तक असेल, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री,
तर या सुद्धा क्रमिक जी काही पुस्तकं आहेत याची सुद्धा आपण लेक्चर सिरीज सुरू करू. आजच्या लेक्चरला एवढंच सांगतो आणि तुमच्यासारख्या जे काही होतकरू विद्यार्थी आहेत यांच्यापर्यंत सुद्धा हे लेक्चर पोहोचवा. आज एवढंच सांगून थांबतो. धन्यवाद.